सांगलीमधून चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे। तुम्हाला मर्द दिलाय त्याला जिंकून दाखवण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल असं उद्धव ठाकरेंनी सांगलीमधल्या सभेत म्हटलंय। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण काँग्रेसने जी आज उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे त्या संदर्भातली बातमी पाहतो आहोत। पुण्यातून रवींद्र दंगेकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपण प्रणिती शिंदे यांच्याशी थेट बोलूया। प्रणितीजी, काँग्रेसने तुम्हाला सोलापूरमधून उमेदवारी जाहीर केलेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानते आणि नक्कीच खात्री आहे की यावेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या वाढेल, कारण का एकंदरीत रोष खूप दिसतोय लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात। आणि जे 10 वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वासघात किंवा फसवणूक झाली महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेची, ती ह्यावेळेस दिसून येईल मतपेटीमधून। काय अजेंडा असणार आहे आपला? नाही, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं आणि भाजपने जी फसवणूक केली भाजपला एक्सपोज करणं आणि लोकांच्या सोबत उभं राहणं। आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुशील कुमार शिंदेंची काय प्रतिक्रिया होती? काँग्रेसने आज पहिली यादी जाहीर केलेली आहे महाराष्ट्रातल्या 7 उमेदवारांची। त्यापैकी अमरावतीतून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। लातूरमध्ये शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। पुण्यातून रवींद्र दंगेकर आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे।